कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा कनाशी येथे तब्बल 51 विद्यार्थिनींना अचानक सर्दी, खोकला, ताप, उलटी, मळमळ, पोटदुखी व जुलाब यांसारख्या तक्रारींमुळे दवाखान्यात दाखल करावे लागले। कनाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बागुल यांनी तपासणी करून हा त्रास दूषित अन्न किंवा पाण्यामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली। ही माहिती मिळताच कळवणचे आमदार नितीन पवार तातडीने दवाखान्यात दाखल झाले व विद्यार्थिनींची विचारपूस केली। विद्यार्थिनींनी आमदारांना सांगितले की नाश्त्यासाठी दिलेली चिक्की व बिस्किटे खाल्ल्यानंतरच त्यांना त्रास जाणवू लागला। आमदारांनी तात्काळ आश्रमशाळेतून ते खाद्यपदार्थ दवाखान्यात मागवून तपासले असता चिक्कीचा उग्र वास येत असल्याने त्यावर अंतिम तारीख देखील नमूद नसल्याचे निदर्शनास आले। यानंतर आमदार पवार यांनी प्रकल्प अधिकारी अकनुरी नरेश यांना माहिती दिली। तब्बल तासाभरानंतर ते दवाखान्यात दाखल झाले। त्यांनी वैद्यकीय अधिकारी व मुख्याध्यापकांशी चर्चा करून विद्यार्थिनींची विचारपूस केली। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगाळ यांच्याशी संपर्क साधून दूषित पाणी किंवा जेवणामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले। या पार्श्वभूमीवर पालकांनी सेंट्रल किचन बंद करून आश्रमशाळेतच अन्न शिजवावे अशी मागणी केली। सध्या कनाशी शाळेला सटाणा तालुक्यातील सेंट्रल किचन मधून जेवण पुरवले जाते। त्यानुसार प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक व अध्यक्षांना जागेवरच जेवण शिजवण्याचे आदेश दिले असून इतर आश्रमशाळांनाही तसेच करण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी आयुक्तांकडे पाठवण्याचे निर्देश दिले गेले आहेत। असं म्हणतात तिला नशी आणि वॉमिटिंग पण आहे सध्या घरीला, पण आपल्याकडे आले आणि ती सध्या तिने ना उलटी केली तिथे आले ना। हां, आणि ती फॉल्स स्मेलिंग होती खूपच, स्मेल खूप घाण स्मेल होता। आणि त्याच्यावरून आम्ही असं हे सजेशन एक अजून फायनल डायग्नोसिस झाला नाही त्याचा, पण एक फॉल्स स्मेलिंगमुळे आम्ही असं ठरवलं की थोडंसं फूड पॉइझनिंग सारखं वाटतं। किती मुलं आहेत? आता सध्या घरीला 40 मुलं आहेत। 40 आणि काल जवळजवळ 30-35 जवळपास होते। आणि सकाळी पण येऊन गेले, ठीक आहे। आता नंतरचे जास्तच वाटत होते म्हणून आपण आपली गाडी पाठवून मग इथं बोलवले त्यांना। इथे आपण किती आहे तिथे डॉक्टर? आता डॉक्टर्स का डॉक्टर्स आता पूर्ण टीम बोलवून घेतलेली आपण। कमीत कमी जवळजवळ 5-6 सिस्टर आहे आणि 2 डॉक्टर आहेत। तपासणी सर्वांचं झालेलं झालेलं औषध झाले, त्यांना सोडायचा विषय आता बाकी 3 थोडे जास्त आहे चालू आहे तिकडे का सिम्पटम्स त्यांना टॅबलेट्स आणि औषध वगैरे दिलेले। आता जेवण केल्यानंतर घेऊन तिला काल परवा पण काही मुलं होतं काल परवा त्यांना तुम्ही डिस्चार्ज केलेले ना? त्यांना कोणी होते सर, फक्त एकच रेफरन्स कसं झालं सर? त्या परत नवीन संख्या वाढत मुली एकत्र येतात। व्हायरल कंटॅमिनेशन त्याचा जो प्रकार आहे तर तो असा शंका आहे, फायनल डायग्नोसिस नाही की हे खाण्यातून होऊ शकतं। नेमकं काय खाण्यातून होऊ शकतं याच्यासाठी आता आपल्याला ते फूड सॅम्पल पाठवावं लागेल। बाकीचे जे सर्दी खोकला आहे हे तर खाण्यातून होत नाही। सर्दी खोकला सध्या व्हायरलचा प्रकार आहे, पण जे उलटी आणि जुलाब आणि पोटदुखीच्या ज्या गोष्टी चालू आहेत तर ते आपण असं म्हणू शकतो। म्हणजे एक शंकेला वाव आहे त्या गोष्टीसाठी। एकदा आमच्या टेस्ट वगैरे झाल्या किंवा त्या पुढील इन्फेक्शन झालं त्यातून ते समजलं। कनाशी शाळेच्या मुलींच्या इथे दवाखान्यामध्ये ॲडमिशन झालेले म्हणून आम्ही इथे आलेले होतो आणि सगळ्या मुलांच्या तपासणी झालेले आणि ज्यांच्या OPDमध्ये तपासणी झालेले त्याच्या वातावरण किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप झालेले, सर्दी, खोकला, त्यांच्यासाठी सगळा डॉक्टरकडून त्यांना दवाई आणि ट्रीटमेंट झालेले होतं। आणि ज्यांच्या थोडंसं सिरियस आहेत त्यांना आपण ॲडमिट केलेले होतो आणि त्यांचे उपचार चालू आहे। आणि आम्ही हे त्यांच्या ताप किंवा त्यांच्या आरोग्याच्या विषयावर पूर्ण कारवाई करून आणि त्यांच्या कसं मुले झालेले आहेत त्यांच्यावर आपण निर्दिष्ट करून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत।